नभी अंबरीचा पाहुन रवी गोळले हे सूर दाटले दळा दाटले नभी अंबरीचा पाहुन रवी गोळले ओ पाणी वाजे वैतन दाळा बाजारात
अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो देव बाप्पा. अरे पेंड्या, जय श्रीरामा. अरे चलगी लवकर. देव बाप्पाने आपल्याला बोलावलं आहे. चल चलगी या. उडवले ना काय म्हणाले जुन्याचा जुन्यात तू अरे पेंड्या मी तर 10 वर्षांनी आलोय मला काही काही कल्पना नाही तू बोललास म्हणून मी आलोय मी काय ऐकलं नाही तू काय ऐकलं असेल तर मला सांग. अरे तू माझी जर जुना आहेस ना तुला जुन्याची माहिती पण ते बाबा काय बोलले असतील तुला माहिती असेल तर सांग ना मला कशी बोलत होते तुला ऐकलं नाही काय म्हणतोस ठीक आहे तुला नसेल ऐकायला तर मी सांगतो तुला ते बाबा काय म्हणाले माहितीये काय म्हणाले 16 ससरो 108 मोठे गाण चाललेला थाट माट करून मोठ्या प्रेमाने मग तुझ्या वादळात चालले आहेत जाऊ दे ना जाऊ दे कशा ते बाबांची कामगिरी आहे ते आपण केली पाहिजे ना म्हणून तुझ्या काय जोडीचा कोण पेंड्या तुझा काय काकड्या वगैरे काय माझ्या जोडीचा माझ्या जोडीचा माझ्या जोडीचा कोणाचा रागो मला बी करा राघो मामा असेल भिका मामा असेल तर त्याच्या कामगिरी होत असेल तर नक्की त्याला बोलव जे जोडीचा कोण आता परदेव माने तर चंद्या मामा आता पण परदेव मामा चंद्या मामा आता परदेव मामा आणि चंद्या मामा असतील ते मला पण माहित नाही हात मारून पण माझ्या जोडीचा वाकड्या मुले नावाचा माणूस आहे ना होय पण चंद्या मामाचा तो चंद्या मामाचा हा तो वाकड्या तुम्हाला वाटतं म्हणून तुला मी बोलवला इथं आणि तुला त्यांचा माणूस त्याला मी हात मारून घेतो काय जवळ का बोंडाला गेलाय बोंडाला का अंगाला गेलाय का बोंडाला गेलाय ते मलाही माहित नाही
पण तुझ्या गावाला येतो काय कोण अरे ये वाकड्या अरे काय रे काय लवकर या लवकर अरे काय झालं तरी काय अरे बाबा झालंय नाही काय पण लवकर ये अरे माझा जीव माझा साचा जीव खाली झालाय काय तुम्हाला सांगू काय झालं काय झालं अरे माझा वरचा जीव वर आणि खालचा जीव खाली तुम्हाला काय सांगू असं झालंय अरे होय होय अरे पण इथे दहीची मजा आहे मजा आलो हा आलो लवकर ये लवकर ये रपेल्या झाड नारळाच नारळाच दय गुणकारी हाय दय गुणकारी हाय झाडावर बसून खातोया एवढं ते सोप नाही एवढं तर सोप काय म्हणता काय विचारू आता काय मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला यावं लागलं रे बाबा काय तुमचं हाड असलं तर अरे मी म्हणतो मला बोलवलं कशाला अरे बोलवलं काय सांगायचं आता इथे देव बाप्पा आले होते हा देव बाप्पा म्हणाले 16 गोपिकांचा मेला काय म्हणतोस काय थाट माट करून हा मोठ्या प्रेमाने मोठ्याच्या भात्या झाले हा ती कामगिरी तुमच्या सोबत आहे अरे ती कामगिरी जमली तुझी हा अरे परवा तुला काय सांगू गंमत काय झालं अरे माझा खालचा जीव खाली आणि वरचा जीव वर तो कसा काय झाला अरे तुला सांगता अरे तुला गंमत सांगता काय झालं माहितीये अरे परवा तिकडनं पाकाडीवर येत होतो हा तेव्हा शंकर मामा कन्या बघायला काय अरे बोल काय तुला सांगू तिकडनं मी येत होतो तेव्हा मला कसा म्हणतोय माहितीये अरे बबन हा आपला पांडुबा माहित आहे ना त्याची खोपला काढायचे होय मी म्हटलं आता काय माझी ढोबरा गेली काय आता पोटरीन चरावते काय वर आता वय झालं म्हटल्यावर तरी पण म्हटलं बघता काय खोपलाच काढायचे ना म्हणून गेलो पांडवाकडं हा पांडवा हा इथला माझ्यातला त्याच्याकडे गेलो त्याला म्हटलं कुठली खोपलती दाखव आलो अरे काय तुम्हाला सांगू अरे तो म्हणे मी इथं गेलो आणि मला मी म्हणालो त्यांना की कुठं ती खोपलीन दाखवा तर म्हणालो रही काय खोपल माझी म्हणतो बबन माझी खोपला तेवढं काय आता मला पण चढवत नाही अरे काय सांगू त्या नारायण सगळीकडे लावलेला काय सांगू तुला खाली पडतात तेवढ्याच निवडतात म्हणून म्हटलं आता मी तर चढणवर खाली निवटायला कोण नको म्हणून लंबुईला असा येत गेला घेतला थोटूचा खाद्य त्या थोटूच्याला घेतला परत इलाशाला घेतला वरिसला हा वरिशाला वर परबाकडचे घेतले असं सगळ्यांना जमवलं आणि घेऊन गेलो काय सांगाय होय आता म्हणजे काय घेऊन गेलो अंदाज केला
गरबून तर काय येणार छे, नाही. घरकोण काय म्हणून मला वर चढायला लागल. मी वर गेलो ना आपली पोपल गदागद 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 हलवताय. जेवढी होती तेवढी खाली पडली. ह्या पोरांना म्हटलं निवटा आणि ह्या पोरांना काय सांगितलं, तुम्हाला खाली ना काय उंबांगतंय काय बघा. हो गुलाम काय म्हणत माहितीये, अरे बबन तू सगळी हलवलीस पण अजून 2 आहेत. अजून 2 आहेत. मी म्हणे अरे मला तर इकडे काय उठत नाही म्हणे झावल्याच्या खाली आहे. झावल्याच्या खाली म्हणून परा गदागद गदागद पडले. मी परत पोरांना म्हटलं आता परत म्हणतात काय रे, पोर आपलं बघताय आहेत अजूनच आहेत. मी म्हणे एवढं हलवून पण खोकला बोलत नाही. गुलाबाच्या जल्ल पडते त्यांना तेवढं दिसत ना, तुला दिसत नाही. अरे झावलं खाली. मी म्हणे पांडवाची अशी आहेत तरी कशी खोकला. अरे काय तुला सांगू, परत एकदा हलवली तरी काय पडत नाही. पोरांना म्हटलं आता काय ही पडणार नाही. काय म्हटलं हा तुम्ही म्हटलं पोरांनो माझ्या तिकडे जा आणि गरकून आणा आणि खाल्लंच काढा. हा पण तुम्हाला दिसत्या तेवढी गरकू काढा आणि हलूच कर वाढा. मी आपला तसाच वर खोपलीवर राहिलो. पोर धावत धावत गेलं आणि मेल्याने गरकू आणली आणि गरकू आणली तर आणली तर म्हणाला थांबा आम्ही काढता. आणि मेल्याने पटकन वळल्या बराबर गेलो. माझा जीव खाली आणि कोण कच्च्या बरोबर वाढल्यावर पाच दिवस खाट्यावर झोपून गंमत काय सांगू तर तुझ्या पोहार पण. अरे वाट लावली रे 5 दिवस तू खाट्यावर. अरे खाट्यावर नाही एवढा मोठा तुझा प्रॉब्लेम झाला असेल. एवढा मोठा प्रॉब्लेम. मलमपट्टी लावून काहीतरी आता केलं तर काय सांगू आता कामगिरी काय आहे. अरे इथे देवबाप्पा आले होते. हा. देवबाप्पा काय म्हणाले, 16 सुसरत 108 गोपिकांचा मेळा थाट माट करून मोठ्या प्रेमाने मुलीच्या बागेत चालले. दैतूक माठ घेऊन ओके. ते न जाता आपल्या गोकुळात झालं पाहिजे. ही कामगिरी पेंड्या चपवली होती की आमच्याकडे जमणार नाही म्हणून तुला मी बोलवलं होतं. आता गवळणी येणारच कुठून. गवळण येणार आहे कुठून, ह्या माझ्या अगं काम तर लावला कसा. वयाच्यानुसार आहे ना, हा? वयाच्यानुसार. लावला राहत्याच्या काय 10 वर्ष आपण इकडे काय बघितलं नाही. माझी बघ. ह्या तारखेचं 10 वर्ष काय बघितलं नाही. अरे वाच्यात झाला का? 10 वर्ष आलो नाही इकडे, या संपर्कात आलो नाही. आणि आज अचानक माझ्या बायला फटका झाला आणि हे आमचे जोडीदार भेटले. ते मला चल जाऊया म्हणून. ठीक आहे चालेल. आता गवळणी येणारच कुठून. हा माझा दाडगा बघ. आता दाडगा फिरत त्या दाडग्याला बघितलं. झेपण तुला अरे दूध आहे आता घेतो बघ कसं घे दही. भावना म्हणायची का काय दही. अरे दूध अरे तर मागून खायचं का मागून. अरे मागून तर पुढं दिलं तर खायला मागून काय काय म्हणतात रवा घे रवा. नवीन आयटम आणखी रवा पण खावा पण
किती तुला आयटम आता खाणार कसं ते दूध आलं कसे खायचे ते अरे पण मागून कसं बुडून द्या किती चांगली आहे लस्सी काही भावना माहिती का काय लस्सी चांगली आहे ना दूध किती लागतंय बघ अरे हो एवढं हा लस्सी चांगलीच आहे ठीक आहे चालेल मागून भेटेल ना चला मागूनच खातो आता बघतो कसे काय ही काढून दूध करायचे ठीक आहे अगं हे मावशी चल की बाजारला चल अगं ये मावशे या माझ्या बाब्याला आतमध्ये घ्या अरे पेंड्या काय हो, आपल्या? अरे ही म्हणजे माझा बाब्या बघितला नाही आपण अशी तर बघून आणलं. अरे काय बोला म्हणू का दिवस तुम्हाला बाब्या दाखवतो माझा आता बघा खाली बघा बोलो, मावशे बघतेस काय बाब्या दाखव तुझा बाब्या बाब्या हा बघ बाब्या, हा माझा बाब्या अरे, बडू काय बोलतोय? तुझ्या कशाने बाब्या? मला फुलाला हा करता त्याचा बाब्या करता त्याचा हो काय चाललंय का? माझा बाब्या बघत दिला ना. त्याने नसल बघितला काय सांगू मावशे पुढे येशील अरे तू आमच्या मेळ्यामध्ये कशासाठी आलायस ते जाऊ दे तू आधी माझं एक झणझणीत नाव घे मग पुढे बोलू आपण झणझणीत हा. म्हणजे कसलं रे घे ना नाव जरा काय तू पण नाच. हॅलो मावशी मुक्ता तुला याच सोडून मावशीने नाव घेण्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे 10 जणांचं नाव होऊन जाऊ दे मावशी मुक्ता तुझा 500 रुपयाचा पारितोषिक अभय ते बाकड्या तुझ्यासाठी नाव देतो बघ हा घे घे घे. लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा दे काय मावशी अरे पिकले लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा दे काही बारीक तर काय हा पुढं लाल लाल मिरचीला हिरवा हिरवा दे काय मावशी हिरवा हिरवा दे हिरवा हिरवा दे आणि हा कार्यक्रम जमला की बाकड्या मागे येऊन भेट अगं मावशी मुक्ताबाईंना खूपच हट्ट करून बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे मावशीने नावच घ्यायचंय माझं घे की एक छानसं नाव आज मुक्ता करून नाही घे लवकर त्या माणसाला विचार, येतंय का काय सांगितलं? येणार येणार कधी येणार? नाव घ्यायला सांगायला मुक्ताबाई माहित नाही मजाच मी आम्हाला काय आज काही सुचत नाही मुक्ताबाई गेली अरे बरोबर कसं नाव घेणार ती अरे विचार पडणारच की थोडासा मावशी घेतेस का मी घेऊ असं नाव आहे की हा तू घेतो पर्यंत चल मुक्तासाठी तू नाही घेतस पण तुझ्यासाठी मी घेतो चेंबूरला जाताना लागतो घाटला थांब, थांब, थांब. मुंबईला जाताना लागतो चेंबूर मावशी कधी होतं नाही. मुंबईला जाताना लागतो चेंबूर आणि चेंबूर मध्ये आहे घाटला आणि मावशी तुझं नाव घेताना माझा लेंगा नाही ग फाटला
वाटेल पण इथं पाडू देणार नाही नाही तर बघ इथं बारक्या बाजूला हव्या बाजूला सांगीन लावून का थोडं लावून का अगं मावशी तुला अडकवायला आम्हाला अडकवायला तो अडकवणार तो आहेस तो. मी म्हणजे कोण म्हणजे मला ओळखलेलं नाही तुला आवडलं काय आमच्या समोर हे सुद्धा मी बघड्या. मी मला ओळखलेलंच नाही सांग बोल ना. अगं मी फाकड्या आम्ही देवाचे मित्र देवांचे मित्र हो बाई का बोलली? बोलत नाही वाटते. नाही ओळखलेलं तुमच्याकडे काय ओळख परिचय असेल ना तुमचा. आम्हाला ओळख ही बात ही दगड हा म्हणजे पिझ्झा अजून काय ओळख सांगू तुला तुमचं नाव आहे कुठे तू. पिझ्झा म्हणजे गबीला बांधाला. बांधाला काय मावशी विचारते अरे म्हणजे काय कायदा वगैरे असेल ना तुमचा. कायदा कांदो भरते. वाटली का तू? सांग तिला. कांदो भरते वाटली. माहिती कोणती? हा? बाजाराला जाण्यासाठी काय काय आणायचं ते सांग. ठीक आहे, ठीक आहे. मी पण बघित राहिलो. त्याचं नाव घे. त्याचं नाव आहे. काय जमत की आमचा कायदा ऐकून कर. मुक्तान पण हट धरला ना काय काय पाचशे रुपये आहेत ना. अरे मुक्ताचं नाव घेतो. घे घे मावशी घे, घे. अगं मावशी मुक्ताबाई ताई हट्ट करून बसलेली आहे. नवा गंध नवा आनंद जीवनात आलाय सुखाचा स्पर्श. ओके नवा आनंद नवा गंध जीवनात आलाय सुखाचा स्पर्श. मुक्ताच्या येण्याने माझ्या जीवनात झालाय आनंदी आहे आता मुक्ता पुढे चालली हो. नवा गंध नवा आनंद रोज सुखाचा स्पर्श मुक्ताच्या येण्याने मावशीच्या जीवनामध्ये आला आहे खरा हर्ष. ऐक गवळ्याच्या पोरी आम्ही मेंढ्याचा उंगाडी. ऐक गवळ्याच्या पोरी आम्ही मेंढ्याचा उंगाडी.
का आमचा कायदा? मावशी ऐकलास का कायदा आमचा? हो ऐकलं तुमच्या आता कायदा. आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुम्हाला इथं बसावंच लागेल. हे कोणी नव्हतं यांच्या कायद्याने आपण मुळीच बसायचं नाही. मग मावशी एवढा घाट चालून थकला तर थोडा वेळ विश्रांती घ्या. अशा पण बस. ही वागड्या. त्याला आपली कामगिरी काय? कामगिरी झाली नाही तुझ्या वागड्या. मग ही कामगिरी अजून बाकी आहे तुझी. सगळ्या गौरीने बसली आहे. ही कामगिरी तुझी आहे. ठीक आहे चालेल. वाशी, ललिता, कोण बसायच्या मध्ये बघून या. ठीक आहे चालेल चालेल. नक्की या, लवकर ये पण. हा लवकर ये. आम्ही येतो हा. आलं ग माझं सोनं आलं. वापरून बघतोय. सोनू काय म्हणते त्या? सोनू काय म्हणते? छान दिसतोय बघ. अरे नवऱ्याला नाव तर सांगू आहे. चांगलं बोललंय. ठीक आहे तरी पण बघतो. वाशी आणि निवडते काय पण वाशी बसते पण वाशी आहे ना काय तोंडावर हसू ही कोण ही ललिता हो ललिता कसली बघा साडी पण बसली बरं काय ही शिवानी ना या वाटशी बरं होय शिवानीच आहे पण काय साज आहे हे कसं बसणार काय गजरा हातात बांगड्या पण शिवानी बसले पण मारकुटे आणि ही कोण र ही वरची ही नाही आपली काय रे तिचं नाव विसरलो गिरजी नाही गाण्याची काय हा रुपाली रुपाली पण आता रुपाली आता खात्या पित्या घरची दिसते खात्या पित्या घरची दिसते ही का नाही बसलेली तिचा काय प्रॉब्लेम आहे अरे बाकड्या, हा मला बसता येत नाही बघ. आग लावा तुला बसता येत नाही 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 म्हणजे तू बसलच नाही 6 महिने बसते 6 महिने उठते. ही भावना म्हणायची का काय 6 महिने बसतेस हा. आणि 6 महिने उठतेस मग बाकीचं करतेस कसं सकाळचं उठणं बसणं तू करतोस तसंच करते मी पण. म्हणजे तू सकाळी जायच नाही कुठे? बाई, तुला काय म्हणजे तू 6 महिने उभीच आणि 6 महिने बसलेलीस काय म्हणते चल बघता तुला कशी नाही बसतेस ती वाजव रे आईला गोकुलातून जाणार मथुरेला बघ मग मावशी कसा मग दुसऱ्या मार्गाने जाऊ
उभे आहेत श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठी कसे असतात पायी पद्मा, बेंबी हिरा आणि मस्तकी तुरा आणि सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात बघ. अरे अरे पण वायू देवाच्या ठीक आहे समजलं तुमचं. तुमच्याकडे काहीतरी काय अवतार असलं ठीक आहे. नीचा विलास पाष्टे व विलास बाळका पाष्टे यांच्याकडून कृष्णासाठी 251 रुपयांचं 72 पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या मी आभार धन्यवाद. विष्णूचा अवतारी नंदागरचा चाली तो गाई वाजवे मुरळी गोकुळ धामा. हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम. विष्णूचा अवतारी
ही तिरची काय त्याला टाक आमच्या पण काय बोलायला काही दुःख आहे की नाही मी काय म्हणतोय तुमच्या काय बायको काय दिला नाही काय माझ्या कशी चिमक्याच्या बरोबर धोतर धुवायचं नाही माझी बायको आहे ना काय सांगू तुम्हाला रोजची आहे ना आता काय सांगू तुम्हाला आता काय त्याला काय सांगू तुम्हाला काय रोजचं चिकनच बाकी काय नाही चिकन शिवाय काय नाही तुमचं काय 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 नाही काय नाही आता काय लावू आता जरा आराम करूया आणि माझ्या पण बायको काही दिला नाही किती एवढं दिला म्हणतो काय कंजूस आहे बाई आता आराम करूया देव बाप्पा याला मी मारलंय काय म्हणतोय याला मी मारलाय याला पण मी मारलाय बघा मी कुठे मला पुकातलावर भेटला मारला बघा यानं मारलाय यांची व्यवस्था करा यांना मीच मारलं पण यांची व्यवस्था करा देव बाप्पा आपले किती खरं बोलतो तुम्ही ठीक आहे देव बाप्पा गुड्डे सुजलला बघ सुजलला नाही नाही तोंड बघ तोंड तोंड बघ तोंड कोणाला बोलवायचे अरे अरे पेंड्या पुढे ये ना पुढे ये अजून मोठा जीव याचा बाकी आहे
आकाशी गेला नाही वरला गेला ना मोठा बाकी बघ ना जा बघ याला काय बघ थांब थांब याला बघता बसल्याची